हाय मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगतो की आपल्या घरातल्या गृहिणी म्हणजे बायको कशी असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मुलगी बघायला जाता तर त्या मुलीच्या आतमध्ये कुठल्या कुठल्या गुण पाहिजे आणि जे गुण आपल्या घर परिस्थिती हँडल करण्यासाठी गरजेचं आहे त्या तुम्हाला मी सांगणार आहे. जर तुम्हाला आवडलं माझं तर तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि काही तुमच्याकडे इश्यू असतील तर कमेंट्स करा. माझ्याकडे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला तुमच्यासोबत आज मी शेअर करतो. पहिला माझा पॉईंट आहे जे मनाचं साथ देणारी, मनाची साथ देणारी. जर बायको चांगली असली, स्वच्छ असली तर ती मनाची साथ देणारी असली तर घर संस्कार चांगले चालतो. दुसरा पॉईंट आहे बोलणं गोड पण मन स्वच्छ. बोलणं गोड पण मन स्वच्छ. जर मन स्वच्छ असलं आणि बोलणं गोड असलं तर ती पुढे जगाला जिंकू शकते. तिसरा पॉईंट आहे जबाबदारी घेणारी. ती जर जबाबदारी घेणारी असली तर तिच्यातलं सगळं काम टाईम टू टाईम पूर्ण होत राहील आणि जे घरामध्ये पॉझिटिव्ह थिंक यायला पाहिजे ते येणारच आणि घराची परिस्थिती दिवसेंदिवस ग्रोथ करत राहणार. म्हणजे फोर्थ पॉईंटला इज्जत देणारी. जर बायको चांगली असली, लोकांनी इज्जत देणारी असली, मान देणारी असली तर पाहुणेही घरात येतील, देवही सुद्धा घरात येतील. कारण मान आहे तिथे परमेश्वर आहे, मान नाही तिथे राक्षस. पुढच्या पॉईंट आहे माझ्या स्वतःच्या गुणांनी सुंदर. ती स्वतःच्या गुणांनी सुंदर असते पाहिजे. भले थोडेही गुण असो, दिवसेंदिवस माणूस शिकता शिकता एक दिवस परफेक्ट बनतो. जर थोडेही गुण असलं तरी त्या गुणांनी ती परफेक्ट आणि क्लिअर असली पाहिजे. पुढच्या पॉईंट आहे स्वप्न असणारी. तिचं एक स्वप्न असलं पाहिजे की मला जगात काहीतरी करायचं आहे, माझ्या फॅमिलीमध्ये मला काहीतरी करायचं आहे आणि मला काहीतरी साध्य करून माझ्या आयुष्यात दाखवायचं आहे. जर ती अशी असली ना तर ती सगळ्यांना स्वतःच्या सोबत घेऊन जाते आणि पुढे पुढे चालत राहिले की यश आपोआप घराच्या दारी येतो. पुढच्या पॉईंट आहे माझ्या नवऱ्यासोबत चालणारी. जर नवऱ्यासोबत चालणारी बायको असली ना तर रस्ता किती लांब असू द्या तो मायने नाही ठेवत. स्वप्न कितीही मोठा असो तो मायने नाही ठेवत. कारण तुमच्या जोडीला तुमची जबाबदारी घेणारा आणि तो परिपूर्ण तुमच्यासोबत चालणारा असा माणूस आहे ज्याला देवही सुद्धा म्हणतात. नवरा हा देवाचा एक रूप आहे आणि नवरी ही देवीचेही रूप आहे. तिने जर ठरवलं तर घराचं सगळं संसार सुखात राहू शकते.